नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा रेडिएशनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण इन डिटेल बघितलं होतं की एक एक केस बघितल्या होत्या. ॲब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन याचे आपण नंबर कन्सिडर केले होते. हा जर 1 असेल, बाकीचे 0 असेल तर काय होईल? अथर्मनस सबस्टन्स, डाय अथर्मनस सबस्टन्स, त्याच्यानंतर ब्लॅक बॉडी, लॅम्प ब्लॅक, प्लॅटिनम ब्लॅक, काही काही नाही 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 ते बघितलं. तर ओपॅक गाडी बघितली, ओपॅक बॉडी बघितली होती आपण. ओके, आणि जाता जाता एक शेवटची टर्म बघितली होती. ती काय होती? हे बघा, ॲब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन याची ऍडिशन 1 असते. ओके, समजा रिफ्लेक्शन 0 असेल, ट्रान्समिशन 0 असेल तर 1 येण्यासाठी ॲब्झॉर्प्शनला 1 व्हावं लागणार. ओके, ज्याचं ॲब्झॉर्प्शन 1 असेल म्हणजे काय? एखादी बॉडी सगळी हीट आपल्या अंगावर घेते आणि सगळंच ॲब्झॉर्ब करते. जर सगळंच ॲब्झॉर्ब करते तर रिफ्लेक्ट करणार नाही आणि ट्रान्समिट म्हणजे बॉडीमधून आरपार जाणार नाही. तर सगळं जे ॲब्झॉर्ब करत असेल, सगळी हीट ॲब्झॉर्ब करते. जर सगळी हीट ॲब्झॉर्ब करत असेल तर तो इमिट पण रिफ्लेक्ट पण करणार नाही, तो हीट रिफ्लेक्ट करणार नाही, ट्रान्समिट करणार नाही. द बॉडी अपियर्स ब्लॅक, त्याच्यामुळे ती बॉडी ब्लॅक कलरची दिसायला लागते. ती ब्लॅक दिसणार. एक्सेप्ट कोण? सेल्फ इल्युमिनस. दॅट इज दोज बॉडी विच आर ॲट हाय टेम्परेचर. ज्या बॉडीचं टेम्परेचर खूपच जास्त आहे, ती बॉडी जर हीट ॲब्झॉर्ब करत असेल तर ती बॉडी ब्लॅक दिसणार नाही. मग ती बॉडी कशी दिसेल? फॉर एक्झाम्पल सन सगळी हीट ॲब्झॉर्ब करतोय, पण त्याचं टेम्परेचर एवढं हाय आहे, तुम्हाला तो ब्लॅक दिसणार नाहीये. त्याचा काहीतरी कलर असेल, तो लाईट इमिट करेल तो. ओके, ज्याचं ॲब्झॉर्प्शन 1 म्हणजे एंटायर जी रेडिएशन आहे सगळी ॲब्झॉर्ब करत असेल तर त्याला म्हणतात परफेक्ट ब्लॅक बॉडी. 100% ॲब्झॉर्प्शन होत असेल तर त्याला परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणतात. आणि जर परफेक्ट ब्लॅक बॉडी असेल तो दिसायला काळा काळा असणार. द बॉडी अपियर्स ब्लॅक. जर सगळं ॲब्झॉर्ब करतं, मग रिफ्लेक्टच करत नाही, मग तो कसा दिसणार? काळा काळा दिसणार. ओके, तर याला म्हणतात परफेक्ट ब्लॅक बॉडी. ओके, आता एक छोटा थॉट एक्सपेरिमेंट आहे, तो तुम्हाला सांगतो, त्याच्यावर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. चला एक थॉट एक्सपेरिमेंटला स्टार्ट करूया. माझ्याकडे 2 बॉडी आहेत, ही एक बॉडी. दोघांचा सरफेस एरिया सेम आहे, सेम ठोकळे आहेत. फरक इतकाच आहे, पहिली ए वाली बॉडी आहे ती सिल्वर पॉलिश्ड आहे. सिल्वर पॉलिश्ड म्हणजे एकदम चकचकीत, टाकल्यासारखी चुकचुकीत आहे, सिल्वर पॉलिश आहे. आणि दुसरी बॉडी आहे त्याला मी काळ्या पेंटने कलर करतो, एकदम काळी काळी कुळकुळीत टाकतो. काळी काळी कुळकुळ काळी काली 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 आखे काले काले बाल टा 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 टा. हा, हे पूर्ण ब्लॅक कलर बॉडी, हे सिल्वर पॉलिश्ड, ब्लॅक पेंटेड, ये ब्लॅक पेंटेड आहे. ओके, एरिया सेम आहे, ठोकळा सेम आहे. हा सिल्वर कलर म्हणजे हा रिफ्लेक्ट करणारा, हा ब्लॅक कलर आहे. दोघांचं टेम्परेचर पण सेम आहे. इमॅजिन करा, याचं पण टेम्परेचर 40 डिग्री आहे, याचं पण टेम्परेचर 40 डिग्री आहे. दोघंही आपलं टेम्परेचर चेंज करत नाहीये. आणि याच्यावर समजा एक हीट पडली दोघांवर, जसा पाऊस कसा पडतो, दाग 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 दाग, तशी हीट पडली, यांच्या अंगावर हीट पडली. आता इथं काय होईल बघा, हा सिल्वर कोटेड आहे, हा गुड रिफ्लेक्टर आहे. याच्यावरची जेवढी हीट पडली तेवढी बाहेर उडवून टाकेल, रिफ्लेक्ट करेल. ओके, हा काय करेल? हा तर काळा काळा गुळगुळीत आहे, ह्याला ब्लॅक कलर केलेला आहे. हा सगळी हीट ऍब्झॉर्ब करणार, लिटल बिट रिफ्लेक्ट करेल, पण 99.9% जसे जम्प्स कसे असतात तसे हीट ऍब्झॉर्ब करेल. आता गंमत अशी आहे, हा जर हीट रिफ्लेक्ट करत असेल आणि याचं जर टेम्परेचर चेंज होत नसेल तर याचा अर्थ हा कमी ऍब्झॉर्ब करतोय, हा ऍब्झॉर्ब खूप कमी करतोय हीट, म्हणून त्याचं टेम्परेचर जर ऍब्झॉर्ब केलं असतं तर ह्याचं टेम्परेचर वाढलं नसतं. एम आय करेक्ट? हा ऍब्झॉर्ब करत नाही, पण इथं काय, हा तर सगळं ऍब्झॉर्ब करतोय, मग टेम्परेचर का नाही वाढत आहे? याचं कारण आहे, जी ब्लॅक बॉडी असतात जेवढं ऍब्झॉर्ब करतात हीट तेवढी इमिट करतात. हीट आपल्या अंगातून बाहेर टाकतात. इमिट म्हणजे बाहेर टाकणे. तुम्हाला जर ताप आला असेल, ओके, आणि तुमच्या अंगाजवळ असा मी हात नेला असा,
तर गरम गरम जाणवतं. एखादा चहा असेल, चहा गरम चहा असेल, त्याच्यावर हात वर ठेवला, त्याच्यातली हीट बाहेर येत असते. हीट तो इमिट करतोय. ट्रान्समिट वेगळं आणि इमिट वेगळं. इमिट म्हणजे हीट ऍब्झॉर्ब करणे स्वतःच्या मनाने हीट बाहेर टाकणे, त्याला म्हणतात इमिट. प्रोसेसला इमिशन म्हणतात. ओके. तर ब्लॅक बॉडी आहे ती जास्तीत जास्त ऍब्झॉर्ब करतोय. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं, मग त्याला जास्तीत जास्त इमिट करायला लागणार. देअरफॉर गुड ऍब्झॉर्बर लाईक ब्लॅक बॉडी आर गुड इमिटर. जो जास्त ऍब्झॉर्ब करणार तो जास्त इमिट करणार. हीट बाहेर खूप येणार. फॉर एक्झाम्पल सन सगळी हीट ऍब्झॉर्ब करतोय, मग त्याच्यातून हीट इमिट जास्त होणार. जे पूर ऍब्झॉर्बर आहे हा आहे तो हीटच ऍब्झॉर्ब करत नाही. जर हीटच ऍब्झॉर्ब करत नाही याचा अर्थ हीट तो बाहेरच्या बाहेर रिफ्लेक्ट करतोय. जर ऍब्झॉर्ब कमी करत असेल तर इमिट पण कमी करणार. त्याच्या जवळ गेला तर तुम्हाला जास्त हीट जाणवणार नाही. त्यावर पुअर ऍब्झॉर्बर आर पुअर रिफ्लेक्टर. याच कारणामुळे जर तुम्ही थर्मस बघितला, चहाचा कॉफीचा थर्मस बघितला, तर ओपन करून बघा, आतून सिल्वर कोटेड असतो. सिल्वर कोटेड असतो. सिल्वर कोटेड का असतो? सिल्वर शायनी कलर हा हीट ऍब्झॉर्ब करत नाही. हीट ऍब्झॉर्ब करत नाही, मग तो रिफ्लेक्ट करणार. कुठे करणार? कंटेनर मध्येच. असा कंटेनर आहे, त्याला सिल्वर कोटेड आहे, आतमध्ये हीट आहे, ऍब्झॉर्ब करत नाही, फक्त रिफ्लेक्ट करणार. मग आतल्या हीट खेळत बसते, बाहेर तर हीट जात नाही, त्याच्यामुळे तो चहा गरम राहतो, म्हणून तो सिल्वर कोटेड. जर तुम्ही ते सगळं काढलं आणि त्याला जर ब्लॅक कलर मारला तर सगळी तो हीट ऍब्झॉर्ब करेल, चहा थंड होईल. समजलं? आता बघूया आपण ब्लॅक बॉडी कुठली? फेरीज ब्लॅक बॉडी. आता बघूया फेरीची काळी. काय फेरीची काळी? फेरीची काळी ब्लॅक बॉडी. फेरीज ब्लॅक बॉडी. फेरीने काय केलं माहितीये? फेरीने फेऱ्या मारल्या. त्यांनी एक डबल वॉल्ड स्पियर घेतला. काय घेतलं? काय काय मटेरियल लागते बघा. डबल वॉल्ड स्पियर. डबल वॉल्ड ज्याला डबल कव्हर असेल असं डबल वॉल्ड असा स्पियर घेतला. डबल वॉल्ड स्पियर. ओके. डायग्राम समजून घ्या. आपल्याकडे काय पेन पेन्सिल पट्टी नाहीये. डबल वॉल्ड स्पियर आहे. ओके. डबल वॉल्ड स्पियर. स्पियर आहे, गोळा आहे. इमॅजिन करा गोळा आहे, डबल वॉल आहे, त्याला डबल आहे. आणि हा जो मधला पार्ट आहे तो इव्हॅक्युएटेड केला. म्हणजे आतली हवा सगळी काढून टाकली त्याने. व्हॅक्युम क्रिएट केला. इथे छोटा गॅप ठेवा, त्याला म्हणतात अपेअरचर. होल मारा, त्याला भोक काढा, त्याला अपेअरचर ठेवला. नंतर काय केलं? हा बाहेरचा जो कव्हर आहे त्याला सिल्वर कोट केला. सिल्वर कोट घातला लग्नाचा, पण कुठल्या कलरचा? सिल्वर कलरचा. म्हणजे चकचकीत चांदी कसा असतो तसा बाहेरनं केला, म्हणजे एकदम झगमगी दिसणार तो सिल्वर कोटेड. त्याच्यानंतर काय केलं? इथं एक प्रोजेक्शन केला, कोनिकल. वी कॉल्ड इट कोनिकल प्रोजेक्शन. डिस्काउंट. दिस इज अ कोनिकल प्रोजेक्शन. कोनिकल प्रोजेक्शन. इथे कोनिकल एक तिरका शेप ठेवला. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट बघा, त्याने आतल्या साईडने असा काला कलर मारला. पण कसला कलर यूज केला? लॅम्प ब्लॅक. असा आतून जी कॅव्हिटी आहे, जो गॅप आतमधला जो सरफेस आहे, असा त्याच्या आतल्या साईडला असा खड्डा पकडला, तर आतल्या साईडला लॅम्प ब्लॅकचा कोट केला. लॅम्प ब्लॅक कुठलंही मटेरियल चालेल, पण लॅम्प ब्लॅक हे जास्त 98% हीट ऍब्झॉर्ब करतं, म्हणून त्याने लॅम्प ब्लॅक केला. तुमच्याकडे ते नसेल तुम्ही काळा कलर मारा, पण तेवढा ऍब्झॉर्ब नाही करणार. ओके. एवढं झालं. त्याच्यानंतर काय केलं? या पठ्ठ्याने इथून हीट सोडली. झूम इथं हीट सोडली. ओके. छोट्या गॅप मधून हीट त्यांनी सोडली. आता मेन कारण असा टेमका का काढला? हा कोनिकल प्रोजेक्शन का केला? का माहितीये? हा जर केला नाही तर हीट नॉर्मली इन्सिडेंट होईल, म्हणजे परपेंडिक्युलर, आणि आहे तशी बाहेर निघून जाईल. हीट बाहेर पडली, मग ऍब्झॉर्ब कशी होणार? मग काय होणार? इथं कोनिकल प्रोजेक्शन केलं, इथून हीट आली, इथं रिफ्लेक्ट झाली. डिस्कॅव त्याच्यानंतर डिस्कॅव. सगळी हीट ट्रॅप झाली. सगळी इन्सिडेंट हीट होती ती सगळीच्या सगळी ट्रॅप झाली. खूप थोडा चान्स भेटला की या गॅप मधून बाहेर जाईल, पण 99% त्यांनी हीट सगळी आतमध्ये ट्रॅप केली. कारण ब्लॅक बॉडीचं काम काय?
इट ऍब्झॉर्ब ऑल इन्सिडेंट रेडियंट, सगळी हिट ऍब्झॉर्ब करतो. मग ह्या बॉडीने काय केलं, आतमध्ये हिट सोडली, ते बाहेरच आली नाही, बाहेरच आली नाही, मग हा कोण झाला, ब्लॅक बॉडी. पण मेन क्वेश्चन आहे की या डायग्राम मध्ये ब्लॅक बॉडी कुठे आहे, ब्लॅक बॉडी कुठे आहे याच्यामध्ये. हा मी मला हे काय दिसते ब्लॅक बॉडी. आता ब्लॅक बॉडी कुठे आहे, इथून हिट कुठं आत आली, बाहेर पण नाही झाली, इथून हिट कुठं आली, इथून हिट कुठं आली, रिफ्लेक्ट झाली ना, इथं हिट गेली रिफ्लेक्ट झाली, इथं हिट गेली रिफ्लेक्ट झाली. ब्लॅक बॉडीने ऍब्झॉर्ब करायला पाहिजे, हा तर रिफ्लेक्ट करतोय. अशी एकच जागा आहे जिथून हिट ऍब्झॉर्ब करते पण बाहेर पडत नाही, ती म्हणजे दिस अपर्चर ऍक्ट ॲज अ ब्लॅक बॉडी. हीच ब्लॅक बॉडी आहे आणि हेच डिस्क्रिप्शन तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं आहे. अजून अशी कुठल्या माहिती, कॅव्हिटी रेडिएटर आहे, कॅव्हिटी रेडिएटर म्हणून आहे. बॉक्समध्ये पण हा जसा स्पियर आहे तसा बॉक्स पण बनवता येतो, त्याला म्हणतात कॅव्हिटी रेडिएटर. नंतर विन्स नावाचा सायंटिस्ट होता, विन्स, WEIN, विन्स. पुढे येणार आहे तो सायंटिस्ट. विन्सने सिलेंड्रिकल शेपचा त्यांनी ब्लॅक बॉडी बनवली, पण सगळ्यात जास्त फेमस झाली फेरिस ब्लॅक बॉडी. ओके, अशी ही इझी फेरिस ब्लॅक बॉडी आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण शिकणार आहोत, एक मिनिट, इमिशन ऑफ हीट रेडियंट शिकायचं आहे बाळानं, एकदम इंटरेस्टिंग पार्ट आहे. त्याचं इमिशन, इमिसिव्हिटी काय आहे ते पण शिकणार आहोत. याच्यावरती एक्झाम्पल येतात, न्यूमरिकल येतात, छोटे छोटे न्यूमरिकल येतात, त्यातलं पण एक दोन आपण एक्झाम्पल बघू. पण जास्तीत जास्त डेफिनेशन येतात. आणि हा क्वेश्चन तर किती वेळाला काय विचारूच नका, जाऊन प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा, PYQ तुमच्या भाषेमध्ये शॉर्टकट, कितीतरी n नंबर ऑफ क्वेश्चन ब्लॅक बॉडीवर आलेले आहेत. ओके, ब्लॅक बॉडीचा पार्ट इथे संपलेला आहे. पुढच्या पार्टमध्ये भेटूया एक नवीन कन्सेप्ट, इमिशन, इमिसिव्हिटी, या नवीन कन्सेप्टमध्ये. तोपर्यंत गुड बाय, अभ्यास करा.